श्रीराम जय जय राम। नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य। प्रारब्धानुसार देहाची गती, तेथे न गुंतवावी आपली वृत्ती। प्रारब्धाने देहाची स्थिती, आपण न पालटू द्यावी वृत्ती। देह प्रारब्धाने जातो, सुख दुःख भोगवितो। जे जे काही केले, ते ते फळाला आले। म्हणून देहाची गती, ते पालटणे नाही कोणाचे हाती। पांडव परमात्म्याचे सखे झाले, तरी वनवासातून मुक्त नाही झाले। सुदामा भगवंताचा भक्त झाला, पण दरिद्रीतच राहिला। म्हणून देह प्रारब्धावर टाकावा, जे होईल तो आनंद मानावा। जैसे दुःख येते प्रारब्ध योगे, सुख आहे त्याचे मागे। दोहोंची न धरावी चाड, नामाची ठेवावी आवड। चित्त ठेवावे भगवंतापायी, प्रारब्ध आड येऊ शकत नाही। देहाचे भोग देहाचे माथा, कष्ट न होती रघुनाथ स्मरता। प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे, त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे। साधू संत देवादिक, हे प्रारब्धातून नाही सुटले देख। जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन, समाधान नसावे त्याचे वर अवलंबून। त्यात रामाचे स्मरण देईल समाधान। दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली, तरी रामकृपेखाली दूर केली। मुखी असावे एक नाम, याहून दुजे पुण्य नसे जाण। नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य। हा निश्चय ठेवावा मनात, मन होईल निभ्रांत। कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर। नामाचे प्रेम करावे जतन, जैसा कृपण राखी धन। कारण नामच आपल्याला तारण, मुखी रामाचे नाम। बाह्य प्रपंचाचे काम, ऐसा राम जोडा मनी। दुःखाचा लेश न आणावा मनी। आजवर राहिला वासनेचा आधार, आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर। असती पुण्याच्या गाठी, तरच नाम येईल कंठी। रामाचे नाव ज्याला न होईल सहन, त्याची गती नाही उत्तम जाण। निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्माराम। नामाविण जे जे साधन, ते ते कष्टास मात्र कारण। देह जरी नाशिवंत, सांगितलेले नाम आहे सत्य। बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम निवार। नामात कसलेही विचार आले, तरी ते नामाने दूर सारावे भले। नामस्मरणी निधी ध्यास, थुलाची न करावी आस। अखंड राखावे समाधान, हीच परमार्थाची खरी खूण जाण। जगन्नियंत्या प्रभूस करावे आपले, बाकी किती जण आले गेले। मनावर त्याचा होऊ न द्यावा परिणाम। परमार्थाला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। देह सोपवावा प्रारब्धावर, मन गुंतवावे रामावर। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 2 दशक 1 मंगलाचरण। प्रस्तावना। समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथातून मानवाला व्यवहार आणि परमार्थ यांचा समन्वय शिकवला आहे। पहिल्या समासात शिष्याची तयारी सांगितली आणि समास दुसऱ्यात गुरु शिष्य संवाद अधिक खोलवर जातो। या दशकात समर्थ आपल्याला सांगतात, माणसाने आधी स्वतःला ओळखावे, दोष दूर करून सद्गुण वाढवावेत, अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल करावी। विषय मांडणी। समर्थ म्हणतात, आपण ज्ञानी आहोत असे समजणे हाच मोठा अज्ञानाचा दोष आहे।
आजचा माणूस खूप शिकलेला आहे, पण स्वतःचे मन, विकार, अहंकार ओळखत नाही. समर्थ स्पष्ट सांगतात, जो स्वतःचे दोष पाहत नाही तो सतत दुसऱ्यांनाच दोष देतो. तो कधीच सुधारत नाही. दोष दर्शन म्हणजेच आत्मोन्नतीची पहिली पायरी आहे. आत्मपरीक्षणाचे महत्त्व. समर्थ म्हणतात, दोष पहावे अंतरी, तेव्हा होई सुधारणा खरी. आपण रोज आरशात चेहरा पाहतो, पण मनाचा आरसा कधी पाहतो का? मनात काय आहे? राग, लोभ, मत्सर, अहंकार हे जर पाहिले नाही तर कितीही पूजा केली, जप केला, परमार्थ पुढे जात नाही. समर्थ सांगतात, आधी मन स्वच्छ करा, मगच ईश्वर तिथे वास करतो. उदाहरण कथा. एक माणूस नदीत स्नान करत होता, पण त्याचे कपडे मळकेच होते. लोकांनी विचारले, तू रोज स्नान करतोस, तरी मळ कसा काय? तो म्हणाला, मी शरीर धुतो, कपडे नाही. समर्थ सांगतात, आपणही असेच आहोत. शरीर स्वच्छ, पण मन मळलेले. मन न धुतल्यास जीवन शुद्ध होत नाही. व्यवहार आणि परमार्थ. समर्थ रामदास स्वामी व्यवहार टाळायला सांगत नाहीत. ते म्हणतात, घर करा, कर्तव्य करा, पण आसक्ती ठेवू नका. काम करताना मी करतो हा अहंकार सोडा. राम करवीत आहे ही भावना ठेवा. हीच खरी भक्ती, हा खरा परमार्थ. उपसंहार. समाज दुसरा, दशक पहिला आपल्याला शिकवतो, स्वतःकडे पहा, दोष ओळखा, अहंकार सोडा, मन शुद्ध करा. समर्थांचे शब्द आजही तितकेच जिवंत आहेत. जर आपण रोज थोडे आत्मपरीक्षण केले, रामनामात मन ठेवले, दोषांवर विजय मिळवला, तर जीवन नक्कीच सफल होईल. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.